नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये खूप दिवसांनंतर. तर आजचा डे खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आम्ही चाललो आहे फिरायला. खूप महिन्यानंतर, खूप वर्षांनंतर प्लॅन झाला आहे. मी आहे, ओमक्या आहे आणि पत्या आहे, तिघंजणच आहे आम्ही. तिघंजण आम्ही जाणार आहे. तर तुम्ही बघा, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर इथून आम्ही जाणार पत्याच्या घरी आणि तिथनं मग आम्ही तिघंजण पुढं आमच्या ट्रिपची सुरुवात करणार आणि मस्तपैकी खूप एन्जॉय करणार आहे 2-3 दिवस. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पत्त्याला कलेक्ट केलेला आहे आपण आणि आता आम्ही चाललोय आमच्या डेस्टिनेशनवरती. तर आपल्यासोबत आहे आपला भाऊ ओमक्या. पत्त्याला घेतलेला आहे बघा, नवीन गाडी, सुट्टी नाही, बँक ऑफ इंडिया, पैसा ढीग, विषय हार्ड. चला, स्टे ट्यून्ड. प्रतीक, कसं वाटायला तुला? आपली खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर ट्रिप बाबा प्लॅन झालेली आहे. कसं का असं ना, एक नंबर वाटायला लागलाय. आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे सोन्या पिवळं म्हणले स्वतःची गाडी. स्वतःची गाडी तर आहे. आणि आणि सगळ्यात यो कुठे गेला? पहिल्यांदा आमच्यावर पहिला झाला यो. नाहीतर प्रत्येक वेळी असं प्रत्येक वेळी येतो, दारात जाऊन परत यायचं असं करतोय. आता मस्तपैकी टाकी फुल केलेली आहे आपण. काय आलं? हा, बोले. तर आता मस्तपैकी इथं दुपारच्या जेवणाला थांबलोय. लय वाईट भूक लागल्या. सांग की, सुरमई द्या 3. सुट्टी नाही, प्रॉपर कोकणी जेवण, सुरमई, बांगडा. सुट्टी नाही. गरगरीत जेवण झालेलं आहे. तोंड बघा, गरगरीत जेवल्यात. बघा, मला गाडी चालवायची. तुमचं काय? गाडी का तासभराचा रस्ता राहिलाय. चला. तर आता मी अर्धा ते पाऊण तास झालं रूम शोधत फिरायला लागले. आम्हाला रूमच मिळेना कुठं, सगळीकडे बुक आहे. मी यांना पहिला सांगितलेलो बुक करून या. नाही, एकट्याला सी फेसिंग पाहिजे. एकटा म्हणतो आता आलो तर काय करायचं, बघूया रूम. हा, सगळं अवघड झालं. बघू आता आम्हाला कुठं रूम मिळते. आम्हाला विचारायचं, आम्हाला समजत माझं झोपडीत जाऊन ठेवलं. तर फायनली आता आम्हाला रूम मिळाल्या 1 तासभर फिरल्यानंतर, आणि जी पाहिजे होती तीच रूम मिळाली. त्यामुळे जरा असं निवांत वाटायला आले. आज उद्या 2 दिवस निवांत आहे. मासं खाल्ली, आता जरा झोपतो मस्त. झोपायला आलं जरी इथं जराशी झोप पाहिजे. यो तर काय, तुम्ही गाडीत झोपलायचं 2 जण. होय. झोपल्यानंतर गाण्यांचा आवाज वाढवला. उठल्या म्हणतात आवाज कमी कर, झोपल्या म्हणणार नाही. आणि यो म्हणाला आवाज का वाढवलायस. फोटोशूट कसं चालू आहे हे तुम्हाला दाखवत थांबा. बघा कसं आहे, बघा मॉडेल यो. सुट्टी नाही. S25 अल्ट्रा घेण्याचे तोटे आहे ते. होय काय, सगळे मलाच फोटो काढायला लागतात. मग तेवढं होणार की बिचाला पाहिजे. बीच यायला पाहिजे एका फोटो. जर तुम्ही कधी तारकर्ली, देवबाग इकडच्या लोकेशनचा ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हे ओशन ब्लीच नावाचं रेस्टॉरंट खरंच खूप भारी आहे. तुम्ही खरंच लोकेशन वगैरे भारी आहे, सर्विस पण चांगली आहे. आम्ही आज जस्ट एक्सपिरियन्स जो केला आहे ते तुम्हाला सांगायला आले. लोकेशन वगैरे तुम्ही बघू शकता, खूपच मस्त आहे. त्यामुळं जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन यू कॅन प्रेफर धिस. तर आता मस्तपैकी जेवण झालं आहे आमचं. वाजलं तर रात्रीचे 11. बघा कशी एकदम सुन्न पडल्यात बघा. कसं आहे, कसं आहे, कसं वाटलं ओमकार पहिल्यांदा आमच्यासोबत येऊन? एक नंबर वाटलं, खूप एक्साइटमेंट होती. परत नेक्स्ट टाइम येणार का नाही? 100%. व्हॉट अबाउट यू? नवीन नाही. हां, भारी वाटलं. वातावरण तर काय मस्तच आहे, एक नंबर.
अरे एवढा का विचार करतो? लाईट कसली असणार आहे प्रत्येकाचा? तू का असा हा तू तोवड टाकू बघ जरा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे 9-9:30 वाजल्यात. आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता जाणार आहे बीचवर. होय, बीचवर जायला फ्रेश. चला. डॉन डॉन डॉन. सकाळचा नाश्ता मस्तपैकी डोसा, पोहे, टोस्ट. तो बघा कसं खायला आहे. तो बघा गरगरीत. तर आलोय आता इथं. आता बीचवर एंट्री केलेली आहे. लोकेशन एकदम एक नंबर आहे. ही दोघं आधीच पुढे जाऊन बसल्यात. त्यांना राहावं ना. हे बघा ऐक ना. The only vitamin C you need is this. बघा याचं शूटिंग चालू आहे. असं काढा म्हणते. कसं रे ओमक्या, कसं काढायचं? असं पाण्या पाय मारतं. पाणी वाढाले. खेकडा बघा आता जस्ट आला इथे. पकड पकड बघू कसा पकडायचा त्याला. चावल बघ. मधी धर, मधी धर, मधी धर. अरे मधी धरायला असते. 2 मिनिटं थांब. अरे तसंच असते, मधी धरायला असते. अरे एवढं जमते बघ तुला. तोंड नको ओमक्या, त्याला मारू नका. कशाला मारता? अरे तोड नाही रे. हा ये नंबर. मला घाबरवाला खेकड्या. कुठे नाही कुठे धरणार त्याचं डिपेंड आहे. बरोबर बरोबर. तुला येते की रे ओमक्या? एवढंच करतो नुसता. कॅमेरा त्याकडे गेला की नुसता एवढंच करतोय. तर भावाचा आज बर्थडे आहे. 30 वर्षाचा झाला. ऑफिशियली एंट्रिंग इनटू 30s नाव. हाऊ आर यू फिलिंग ब्रो? आता मी 30ला म्हातारा झालोय. 30ला म्हातारा झालेला आहे ऑलरेडी. काय कुठलं म्हातारा? आता तसंच आहे कन्सेप्ट. 30 वर्षाला एक म्हातारा आहे, 30ला म्हातारा आहे आणि 60ला म्हातारा एक असं असते. आज जंगी पार्टी करणार आहे. आज दुपारनंतर बर्थडे सेलिब्रेशन, संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन, रात्री पण बर्थडे सेलिब्रेशन. आणि आमचा एक मित्र खासम खास आमच्या टोळकीतला एकटा मिस झालाय आज. चौथं टाळकं. चौथं टाळकं आज जॉईन होणार आहे आपल्याला संध्याकाळी. त्यामुळं कसं करते बघा आता. बघा आता पफर फिश दिसलं बघा. पफर फिश मेला काय? हे पाप सोड्या रे पाण्यात. ओमक्या मेलंय काय म्हणून आले रे ते बाहेर. ओमक्या पाण्यात सोड्या काय त्याला. तर आता आम्ही तिघांची रेस लावणार आहे. ओमक्या तिकडं आहे की नाही, तिकडनं सुरुवात करणार आणि आमचं एंड पॉईंट आहे. ही काठी लावलं इथे. बघू कोण जिंकते.